पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यं अहं नमामि. ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं वन्दे भक्तराजचतुष्टकं. श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि. अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्रः विदर्भदेशे सुदामदेव अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्राम कल्याण चिंतनं दीनार्थ करुणापूर्ण ग्राम गीतामृतं महत् शास्त्र सिद्धांतानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणं च ग्राम गीतामृतं महत्. विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणून अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय. निर्भय रहे हम कर्म में यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का. निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का. गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत राने के लिए. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री गुरुदेव आणि विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रचार रत्न संत नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तपोमूर्ती संत गाडगे बाबा मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि भगवत रूप श्रोतृगण सद्भाविक सज्जन हो. आपण जवळजवळ आता 40वा दिवस आहे आणि आपण अष्टश्लोकी भागवताचं
चिंतन करत आहोत. याच्यामध्ये काल आपण पाहिलं होतं तो उपासना कांड, याला भक्तिकांड असा सुद्धा एक पर्यायी शब्द आहे. कोणी भक्तिकांड म्हणेल, कोणी उपासना कांड म्हणेल. त्या भक्तिकांडाच्या निमित्तानं, उपासना कांडाच्या करिता एखाद्या विशिष्ट आलंबनाच्या ठिकाणी मनाला स्थिर करणं आवश्यक आहे. तिथं आपली श्रद्धा दृढ करणंही आवश्यक आहे. पण एक प्रश्न पुढे निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, एका ईश्वराच्या ठिकाणी आपण आपली श्रद्धा दृढ केली, आपली भावना दृढ केली, आणि त्या भावनायुक्त अंतःकरणानं, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जात वित्त गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त, असं भावनायुक्त अंतःकरणानं आपण ते नामस्मरण केलं, रूपाचं ध्यानही केलं, चिंतन केलं. पण एवढं सगळं केल्यानंतर निश्चित फल जे आहे ते ईश्वराची किंवा प्रभू तत्वाची प्राप्ती होईलच असं कुठं आहे का? हाही एक भाग आहे. केवळ श्रद्धा आहे, आणि त्या नुसत्या श्रद्धेच्या माध्यमातून आपण ध्यान करतो आहोत, नामस्मरण करतो आहोत, तर ते फळाला येईल काय, असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. एकनाथी भागवतामध्ये 6वा जो अध्याय आहे एकनाथी भागवताचा, त्याच्यामध्ये एकनाथ महाराज असं म्हणतात की चित्तशुद्धीचे कारण प्रेमयुक्त कीर्ती श्रवण, येथे सत्श्रद्धाची प्रमाण अकारण साधने. नाथ महाराजांचं असं मत आहे की चित्तशुद्धी जर करायची असेल तर त्याच्याकरिता प्रेमयुक्त भावनायुक्त अंतःकरणाच्या माध्यमातून त्याची कीर्ती श्रवण करायची. मंगल गुण गाओ प्रभू के मंगल गुण गाओ, किंवा तुझी गुणकथा श्रवणी ऐकू दे, अशा पद्धतीचं आपले भाव तयार होतात. हे सगळ्या गोष्टी कशा करताय तर हे चित्ताच्या शुद्धीसाठी सगळ्या साधना आहेत. पण त्या साधना ज्या आहेत त्या साधनेमुळे चित्तशुद्धी होत नसते, तर ती साधना करत असताना जी श्रद्धा आपली उफाळून येते त्या श्रद्धेमुळे फलइष्ट प्राप्ती होत असते. नुसत्या साधनानं जर फलप्राप्ती झाली असती तर श्रद्धेची गरजच राहिली नसती, भावनेची गरजच राहिली नसती. कारण हे जे साधन आहेत, साधन कशासाठी आहे? प्रेमाला क्रियेचं अधिष्ठान असावं लागते. अर्थात क्रिया जी आम्ही करतो त्या क्रियेच्या अधिष्ठान जर प्रेमाचा संबंध असेल तर ते फलद्रूप होत नाही. तर सुधा सिंधू की लहरेमध्ये महाराजांचा दृष्टांत आपण मागं पाहिला होता. तो जो राजा आहे त्या राजाच्या दरबारात जो बहुरूपी गेला होता सोंग घेऊन, कशाचं सोंग? राजाचं सोंग. तेव्हा त्या राजानं त्या बहुरूप्याची टिंगल उडवली होती. कशा करता? ती याच्या करता की तो नकली राजा आहे. ती कथा आपण मागे पाहिली होती, मी विस्तारानं सांगणार नाही. आणि मग त्यानं सुद्धा साधुत्व पत्करण्याकरता कुठेतरी साधना केली आणि त्या साधनेच्या माध्यमातून तो साधू झाला. आणि तो साधू झाल्यावर त्या राजाच्या राज्यात गेला
आणि तिथं जाऊन त्यानं त्या राजाकडून आपल्या पायावर डोकं ठेवून घेतलं आणि त्या राजाला सांगितलं की तुझं डोकं माझ्या पायावर ठेवण्यासाठी म्हणून मी इतकी दिवस साधना केली. अर्थात त्यानं साधन केलं, परंतु त्या साधनाच्या माध्यमातून त्याची चित्तशुद्धी झाली नाही. त्याचा जो उद्देश होता तो चुकीचा उद्देश होता आणि तो मलिन उद्देश त्याच्या चित्तामध्ये कायम होता. अर्थात त्या साधनाच्या माध्यमातून त्याची चित्तशुद्धी झाली नाही. अर्थातच ज्या वेळेस त्या साधनेच्या ठिकाणी आपली श्रद्धा असेल, आपली भावना जुळलेली असेल, त्याच वेळी खऱ्या अर्थानं ती साधना फलद्रूप होत असते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नुसधिया श्रद्धा, नुसधियाची श्रद्धा झोमने पाहासी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नोहे. अर्थात नुसती जी श्रद्धा आहे, ही नुसती श्रद्धा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवत असते. पण त्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान जर नसेल तर मग मात्र तुमची श्रद्धाही फळाला येईल, परंतु तिला ज्ञानाची जोड असणं आवश्यक आहे. आणि म्हणून तिसरा जो कांड वेदामध्ये आला तो ज्ञानकांड आहे. आणि त्या ज्ञानकांडाचा विचार महाराजांनी सांगितला की हो ब्रह्मविद्या का उदय यह जी तराने केली. महाराजांनी सांगितलं. श्रीमद आद्य गुरु शंकराचार्यांचं असं मत आहे की नोत्पद्यते विना ज्ञानम विचारेन्नन्या. अर्थात विचाराशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून ज्ञान होऊ शकत नाही. तर कोणतेही साधन, अपरोक्षानुभूती नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये शंकराचार्यांचं असं मत आहे. सुंदर ग्रंथ आहे तो. किंवा विवेक चूडामणी म्हणून त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे शंकराचार्यांचा. त्याच्यामध्ये ते म्हणतात की वस्तुसिद्धिर विचारेण न किंचित कर्म कोटिभिरी. अर्थात कोट्यावधी तुम्ही प्रयत्न केले तर विचाराशिवाय, अर्थात विवेकाशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. ते ज्ञानेश्वर महाराजांचे आहे. संत तेथ विवेकू असण्याची की. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी ज्ञान आहे. कारण ज्या ठिकाणी संत असतात त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन मंगलमय झालेली जी भूमी असते, नारद भक्तिसूत्र असं म्हणते की तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तीर्थाला तीर्थत्व प्राप्त होते ते संतांच्या निवासामुळे. आणि त्या ठिकाणी सत्वगुणाची वृद्धी होत असते. महाराजांचं भजन आहे, सत्वगुण अतिशांत झुरतो नित्य गुरुकुंजात या, स्वात्मानुभूती साक्ष घे मग पाप सगळे वाहते, आळशा तुझं भोवती ही ज्ञानगंगा वाहते. अर्थात तिथं सत्वगुण असते आणि सत्वात संजायते ज्ञान. सत्वगुणांच्या दृष्टीनं जो विवेक होतो त्याच्यातून ज्ञानाची उत्पत्ती होत असते. विचारात जायते ज्ञानम, शंकराचार्य म्हणतात. जायते, जायते म्हणजे संस्कृतामध्ये जायते म्हणजे जन्माला येणे. विचारातूनच ज्ञान जन्माला येत असते. म्हणून आमचे संत सांगतात की सारासार विचार करा उठा उठी, किंवा विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून विचार महत्वाची गोष्ट आहे. आणि विचारातून ज्ञान होते. आणि मग जेव्हा ज्ञान होते त्यावेळेस ज्ञानदेव तू कैवल्यम. कैवल्यम म्हणजे मुक्ती. कैवल्य कणकाची आदाना. कैवल्य म्हणजे मुक्ती, परमपद बळ. हे जे आहे हे ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होते. अर्थात ही जी सांगळ आहे, विचारातून ज्ञान होते आणि ज्ञानातून मोक्ष.
हा सिद्धांत आहे, अबाधित सिद्धांत आहे. कारण बंधन आणि मोक्ष कशाला म्हणतात? प्रचलित शब्द आहे. सूर्यग्रहण महाराजांनी दृष्टांत दिला त्यांच्या पत्रामध्ये. सूर्यग्रहण लागलं मग पंचांगात कॅलेंडरमध्ये लिहिलं असते सूर्यग्रहण आणि ग्रहणाचा मोक्ष. सूर्याला बंधन ग्रहणाला आहे. तसं बंधनातून मुक्ती होणं किंवा जीवपणातून मुक्ती होणं याचं नाव आहे मोक्ष. महाराजांनी अत्यंत सोपी व्याख्या केली आहे मोक्षाची, फार सुंदर. रामगीतेमध्ये 4था जो अध्याय आहे संसार परमार्थ, त्याच्यामध्ये इतकी सुंदर व्याख्या केली आहे महाराजांनी. महाराज म्हणतात की वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार आणि ज्ञाने त्यांचा पावने पार हाची मोक्ष. हाची चकारात्मक म्हटलं महाराजांनी. म्हणजे वासना हाच भवसागर आहे आणि हा कठीण आहे. भवसागर कठीण हो, किती तरुण जाणं किती कठीण आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भगवद्गीताही म्हणतो दैविहेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. श्रीमद भगवद्गीतेच्या आणि 7व्या अध्यायातला 14वा श्लोक. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जाळ असं म्हणते. अर्थात मोक्ष हा प्राप्त करणं काही सोपी गोष्ट नाही, कठीण आहे. परंतु ज्ञान जर प्राप्त झालं तर ज्ञानाच्या माध्यमातून सहज रीतीनं मोक्ष प्राप्त होऊ शकतो. ज्ञान झाला की मोक्ष कुठं घालवण्याचे प्रयत्न करावे लागत नाही, वेगळे प्रयत्न नाही. ज्ञान झालं की मोक्ष आपोआप तुम्हाला, म्हणजे दुसरे प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. एक दृष्टांत सांगतो, आमचे गुरुजी दृष्टांत सांगत. काय झालं, एका घरी एक अनोळखी पाहुणा आला. नवीन लग्न, त्या जोडपं जे होतं तिचं, त्या जोडप्यानं आई वडिलांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न केलं होतं. स्वतंत्र एक रूम करून ते राहत होते. दोघांनाही एकमेकाची नातेवाईक पाहिली. काय झालं, तो अनोळखी पाहुणा त्या जोडप्याच्या घरी आला. तिथं त्या जोडप्याच्या घरी तो पाहुणा राहायला लागला. त्याला विचारलं तुम्ही कोण? तर तो म्हणे मी मामा आहे. आता मामा आहे म्हटल्यावर तो राहायला, हिला असं वाटलं याचा मामा आहे आणि त्याला असं वाटलं हिचा मामा आहे. आता काय करावं? मग तो काही त्याची खातरदारी करत होते. पण झालं काय, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, इतके दिवस झाले तरी तो काही जात नव्हता. आणि तो त्या मकरंद अनासपुरेचा एक पिक्चर होता की नाही, मला पिक्चर काही आठवत नाही कोणता होता. त्या पिक्चरमध्ये त्या एका कुटुंबामध्ये तो मकरंद अनासपुरे मुक्कामी होता बरेच दिवस. दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. त्याची बायको जी होती त्या घरची ते वाट पाहत होती, हा कधी जाते. कारण तो गुळण्या करत होता तर त्याचा आवाज 2-4 घरावर जात होता. असं काही खेड्यातलं माणूस, त्याचा तसा त्रास होता. एक दिवस हा तिला म्हणते त्याच्या बायको, काय तुझा मामा इथं आलाय आणि 15 दिवस झाले तो जात नाही, काही नाही, काय तो गावठी माणूस आणि काय. तेव्हा हिनं पदर खोसला आणि हे म्हणे काय बोलता तुम्ही, तो काय मामा आहे काय, तो तुमचाच मामा आहे. तुम्ही असं म्हणता की कधी जाते, तुमचा मामा आहे म्हणून मी खातरदारी करून राहिली, नाही तर आतापर्यंत तुम्ही ना हाकलून दिलं असतं.
हे दोघं जणांचं भांडण त्यांच्या खोलीत चालू असताना तो जो पाहुणा होता त्यानं ऐकलं. हे जसं त्याला माहीत झालं तसं तो निघून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करावे लागले नाही. हे रात्री असं भांडण करून सगळे झोपले तर सकाळी हे दोघंही नवरा बायको उठण्याच्या अगोदर त्यांना आपली वळकटी घेतली. खो मेरे भाई. म्हणजे ज्या वेळेस हा आपला मामा नाही हे दोघांनाही समजलं त्यावेळेस तो मामा घालवण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करावे लागले नाही. तसं एक वेळा सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं की असत्य घालवण्याचे दुसरे प्रयत्न करावे लागत नाही. सहज सत्य ईश्वराची प्राप्ती होते. त्यालाच म्हणतात मोक्षाची प्राप्ती. ज्ञान झाला की सहज रीतीनं मोक्षाची प्राप्ती होत असते. म्हणून जीव तरुण जाणं किंवा त्याचा उद्धार होणं याचा अर्थच हा आहे की त्याला स्वस्वरूपाचा अनुभव येणं. कारण त्याला लागले बाहेरचे वारे. घुसरकर महाराज म्हणतात बाहेरचं वारं लागलाय. ते बाहेरचं वारं म्हणजे कोणतं? भूतानं झपाटलं काय? नाही. बाहेर आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर हे भौतिक जग त्यानं आपलं मानलं, त्याच्याशी तो तादात्म्य झाला. हे जे त्याचं बाहेरचं वारं लागलं आहे हे निघून जाणं म्हणजेच मोक्षाची प्राप्ती करणे, सद्गती प्राप्त करणे. स्वर्ग अथवा मुक्ती काही सद्गती वेगळी अन्य नाही. मन प्रवृत्ती सत्याकडे धावली तीच उद्धारगती जीवाची. म्हणजे सत्याचं ज्ञान झालं की त्या सत्याकडे आपण धाव घेतो आणि ते सत्य जाणतो. त्याला खऱ्या अर्थानं असं म्हणतात की मोक्ष. पण हा मोक्ष ज्या ज्ञानानं प्राप्त होतो ते ज्ञान म्हणजे नेमकं कोणतं? कारण ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत. महाराजांच्या आत्मप्रभाव ग्रंथामध्ये महाराजांनी काही प्रकार सांगितले. ज्ञान नव्हे काही कळा, ज्ञान नव्हे विद्या सकळा, चातुर्य कौशल्य आगळा, येथे न चले कदापि. काही अंगात कला असणे, एखादी गायनाचीच कला आहे, प्रवचनाचीच कला आहे, फोटोचं एडिटिंग करण्या, व्हिडिओ एडिटिंग करण्याचीच कला आहे, कोणाला चिवत्या बनवायचीच कला आहे. हे सगळ्या कला आहे. पण ह्या कला म्हणजे काही ज्ञान नाही. काही विद्या आहे. 14 विद्या सांगितल्या आहेत आपल्या ग्रंथामध्ये. भारतीय संस्कृतीमध्ये 14 विद्या आहे, 64 कला आहे. हे 64 कला प्राप्त करणे, अश्वविद्या, असं भरपूर प्रकार आहेत त्याचे. हे प्राप्त करणे म्हणजे काही ज्ञान नाही. चतुरता असणे म्हणजे काही ज्ञान नाही. ज्ञान नव्हे ग्रंथ पठन, ज्ञान नव्हे शहाणपण, ज्ञान नव्हे लिप्तपण, शोधकांची अपूर्व. ह्याही गोष्टी म्हणजे काही ज्ञान नाही आहे. दासबोधाच्या 5व्या समासामध्ये तर समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर वर्णन केलं. बहुत केले विद्या पठन, संगीत शास्त्र राग गान, वैदिक शास्त्रे वेदाध्ययन, हे ज्ञान नव्हे. ते पुढे जाऊन म्हणतात नेमकेची बोलणे. नेमकं पाहिजे तितकंच बोलायचं किंवा तात्काळची प्रतिवचन देणे. एखादा प्रश्न टाकल्याबरोबर त्याचं उत्तर देणं, इतकी कला अवगत असणं सुद्धा ते सुद्धा ज्ञान नाही. शीघ्र कवित्व करणे हे ज्ञान नव्हे असं समर्थ रामदास हे ज्ञान नाही आहे. कारण ज्ञान नव्हे शब्दपाठ, ज्ञान नव्हे कर्म अचाट, आणि ज्ञान नव्हे साधुत्व थाट, जमवी अंगी आपुल्या, असं आत्मप्रभाव ग्रंथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. कारण अगा वेदविद जरी जाहला, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तरी माते नेणता वाया गेला. तो वेदविद आहे, वेद त्याच्या मुखोद्गत आहे. परंतु वेद मुखोद्गत असताना सुद्धा त्यानं फक्त शब्द ज्ञान आहे, पण स्वरूपाची अनुभूती नसेल तर तो वाया गेला. जैसा कणू सांडुनी उपनिला, कोंडा जैसा.
प्रकार आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की चित्ती अहंतेचा ठाव आणि जीवे सकल शास्त्रांचा सराव, ऐसेनी कोटी जन्म जाओ तरी न पविजय माते. सकळ शास्त्राचा सराव आहे जिभेवर. शास्त्र, वेद, उपनिषद पाठ आहे बिलकुल तत्वज्ञान. पण हे सगळं असताना सुद्धा जर अहंता त्याच्या चित्ताच्या ठिकाणी असेल की हा देह माझा आहे, मी मन आहे, मी बुद्धी, अशा हे देह माझा आहे, हे इंद्रिय माझे आहे, हे घर, ही अहंता जर त्याच्या ठिकाणी असेल कुठल्याही प्रकारची, तर त्याला ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि शब्दाचे गौरव, तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मुख्य पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. शब्दाचे गौरव कामाला येऊ शकत नाही. कारण माफी मागून एक दृष्टांत मी सांगतो. एकनाथ महाराजांच्या एकनाथी भागवतामध्ये त्यांनी तो दृष्टांत सांगितला. नाथ महाराज असं म्हणतात की यावया वरासी माता पिता बंधू ज्योतिषी मिळोनिया सर्व सहृदयशी कन्यावराशी अर्पिती. एकनाथ महाराज म्हणतात की ज्यावेळेस मुलीचं लग्न होते, ती तिच्या लग्नाच्या वेळेस तिची आई, वडील, भाऊ सर्व नातेवाईक असतात आणि ज्योतिषी नाम ब्राह्मण असते. या सगळ्या लोकांच्या उपस्थितीत त्या मुलीचं लग्न लागते. पण एकनाथ महाराज म्हणतात की हे सगळं बरोबर आहे, पण पुढे एकनाथ महाराज म्हणतात की तेथे पती संभोग सेजेशी माता पिता बंधू ज्योतिषी असणे हाची पती सुखाशी प्रतिबंध. तिच्या मधुचंद्राच्या वेळेस हे जर लोक तिथं उपस्थित असले तर त्या मधुचंद्र, एकनाथी भागवतातला दृष्टांत. तसं हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा हे ज्ञान हे स्वरूप घ्यायचा, याची माहिती घेण्यासाठी हे शब्दाचे गौरव असलेले प्रवचन, कीर्तन, हे तुमचे ग्रंथ वाचणं हे सगळं आवश्यक आहे, याची आवश्यकता आहे. परंतु हे त्याच्या प्रक्रिया जाणून घेण्यापुरतच मर्यादित आहे. आत्मा प्रवचनेन लभ्यः मुंडकोपनिषद सांगते. हे काही प्रवचनानं वेदांत फार मोठा समजल्यानं प्राप्त होत नाही. तिथं या शब्दाचं काही काम नाही, तिथं तुमच्या पाठांतराचं काम नाही, तिथं तुमच्या अभ्यासाचं काम नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे आहेत हे ज्ञान नाही आहे. ज्ञानात स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर फक्त ते जे ज्ञान आहे ते शब्द ज्ञान नसावं, ते परोक्ष ज्ञान नसावं, तर ते अपरोक्ष ज्ञान असावं. दुःख आहे आता, जिकडे तिकडे परोक्ष दिसतो, अपरोक्षाचा ठाव चिंचतो. म्हणूनच वळतो निश्चय मनिया, वाट तसे बोजा प्रभुरे जीव झुरे माझा. अनुभवी यांचा संग मिळाया, जीव झुरे माझा. आणि म्हणून ज्ञान म्हणजे काय हे नेमकं समजलं पाहिजे. कारण ईशावास्य उपनिषद आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृत कस्य धनम. हा जो परोपकाराचा संदेश, आधी ईश्वराला अर्पण करायचं आणि नंतर ईश्वर बुद्धीनंच ते आपण स्वीकारायचं. अर्थात आधी त्याग आणि त्यागानंतर भोग आणि भोगाचाही त्याग, अशा पद्धतीचं शिकवणारा जो ईशावास्य उपनिषद आहे, त्या ईशावास्य उपनिषदामध्ये जे आत्मज्ञानाच्या अलीकडचे ज्ञान असतील त्या सर्व ज्ञानाला
त्यांनी अज्ञानामध्ये अलीकडचं जे ज्ञान आहे किंवा अविद्या आहे त्या अविद्येमध्येच त्यांनी त्याची गंती केलेली आहे. मग विद्या म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, तर महाराजांनी आत्मप्रभामध्ये सांगितलं की ज्ञान नोहे ध्यान धरणे, ज्ञान नोहे जप करणे, ज्ञान म्हणजे मूळ स्मरणे आपुलिया स्वरूपाची. ज्ञान म्हणजे ध्यान धरणं. ध्यान करतात ना, ते ध्यान करताना ते काही ज्ञान नाही आहे. कारण माझं ध्यान इथपर्यंत पोहोचलं, माझं ध्यान असं झालं, ह्यात कुठं तरी अहंकार आहे तिथं शिल्लक. जप, मी इतका जप केला, मी तितका जप केला, हा अहंकार कुठंतरी शिल्लक आहेच. आणि जोपर्यंत चित्ती अहमतेचा ठाव आणि जिवे सकल शास्त्राचा सराव, ऐसेनी कोटी एक जन्म जाओ परी न पविजे माती. म्हणून मुक्ती आहे, मोक्ष आहे, हे ज्ञानाला होते. पण ते ज्ञान कोणतं, तर श्रीमद भगवद्गीतेचं असं मत आहे, अध्यात्मविद्या विद्यानाम. श्रीमद भगवद्गीता असं म्हणते की अध्यात्मविद्येची प्राप्ती करणे त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान म्हणतात. कारण मला वाटते छांदोग्य उपनिषद आहे बहुतेक, नाव नक्की आठवून राहिलं नाही, पण त्या उपनिषदामध्ये कथा आली आहे. ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र होते, सनत, सनंदन, सनत कुमार, त्यांना 4 होते, त्यांना सनत कुमार असं म्हणतात. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातही त्यांचा उल्लेख आला आहे, तुम्ही सनकादिक संत. सनकादिक म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4. त्यांनी एक वेळा नारदाला प्रश्न विचारला, अहो नारद महाराज, देवर्षी, तुम्हाला कोणतं ज्ञान आहे? त्यावेळेस नारदांनी सांगितलं होतं की मला गायनाची कला आहे, अश्वकला आहे, संगीत कला आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळ्या कलाची यादी त्यांनी सांगितली. त्यावेळेस सनत कुमारांनी सांगितलं होतं की ठीक आहे, हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला आहे, पण नारदा, हे ज्ञान काही तुमच्या मोक्षाचं साठी फलद्रूप ठरू शकत नाही. हे ज्ञान तुम्हाला काही खरं ठरू शकत नाही तुमच्या उद्धाराकरता. मग कोणतं ज्ञान असावं, तर श्रीमद भगवद्गीता सांगते की आत्मज्ञान विना पार्थम सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञानाच्या व्यतिरिक्त जे काही ज्ञान असतील ते सगळेच्या सगळे ज्ञान असणं निरर्थक आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञान म्हणजे मूळ स्मरणे आपुल्या स्वरूपाचे, जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात आत्मप्रभाव ग्रंथामध्ये, तेच श्रीमद भगवद्गीतेलाही सांगायचं आहे की आत्मज्ञान म्हणजे खरं ज्ञान. आत्मज्ञान आहे, त्यालाच अध्यात्मविद्या म्हणतात, त्यालाच पराविद्या म्हटलं आहे, त्यालाच अध्यात्मविद्या म्हटलं आहे. आणि त्याच विद्येला या सामुदायिक प्रार्थना अष्टकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ब्रह्मविद्या म्हटलं आहे. जी ब्रह्मविद्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये ठासून भरलेली आहे, उपनिषदांमध्ये ठासून भरलेली आहे. श्रीमद भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय जो आहे, त्या प्रत्येक अध्यायाचा समारोप करत असताना गीतेश्वर भगवान कृष्ण म्हणतात, व्यास म्हणतात की श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे भक्तियोग नाम 12 हा, किंवा त्यानंतर दुसरे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योग नाम 15 अर्थात या गीतेमध्ये ब्रह्मविद्या सांगितली. आणि ही ब्रह्मविद्या सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे. तिलाच आत्मविद्या किंवा आत्मज्ञान म्हणतात.
नास्तिक म्हणून प्रसिद्ध असलेले सुद्धा तात्विकतः आस्तिक असलेले काही आपल्या देशामध्ये महात्मे होऊन गेले आहे, भरपूर होऊन गेले. ते वरून जरी नास्तिक दिसत असले तरी आतून मात्र त्यांचं कार्य हे आस्तिक होतं. महाराजांनी त्यांना तत्वतः नास्तिकची नव्हे अशा पद्धतीचे त्यांना म्हणून त्यांना सुद्धा सूक्ष्म रीतीनं आस्तिकतेकडे त्यांचा आविर्भाव केला. असे महात्मा ज्योतिराव फुले, त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो अखंड नामक काव्यसंग्रह आहे अभंग रूपानं, त्या अखंडमध्ये महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात की सर्व धर्मामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ, कोणी नाही भ्रष्ट, ज्योती म्हणे. अर्थात सर्व धर्मामध्ये आत्मज्ञान हेच श्रेष्ठ आहे असं महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा मान्य केलं आहे. आणि म्हणून ही जी अध्यात्मविद्या आहे ही अध्यात्मविद्या सर्वश्रेष्ठ आहे आणि हाच या वेदामधला ज्ञानकांड आहे. मग एक प्रश्न निर्माण होऊ शकते की वेदामधला हा जर ज्ञानकांड आहे तर मग वेद म्हणजे ज्ञानाचा भंडारच आहे जणू काही. वेदामध्ये काय अगणित ज्ञानाचा ठेवा जर कुठं असेल तर तो वेदामध्ये आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग वेदविद्या अर्थात वेदांचं पाठांतर असणे, वेदांचा अभ्यास असणे ही काय ब्रह्मविद्या नाही? असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये असं म्हटलं की जे वेदाधारे बोलती ते केवळ कर्मे प्रतिष्ठिती. जे वेदाच्या आधारे बोलतात ना ते केवळ कर्मकांडात फसून राहतात. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की वाचा बोलू वेदनीती, करू संती केले ते. आम्ही वाचेला वेदनीती बोलू नाही बोलणार अशा पद्धतीचा काही भाग नाही, परंतु वाचा बोलू वेदनीती, करू संती केले ते. आमच्या वाचेनं आम्ही वेदनीती बोलू, परंतु करत असताना करू संती केले ते. वेदनीती बोलू आम्ही वाचेनं. आणि जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात तेच सद्विचार प्रवाहामध्ये महाराजांनी हिंदीमध्ये केलं आहे की बाणी तो सुनी वेदो की, पर राह चलू संतो की. कारण त्रैगुण्य विषयो वेदा, त्रिगुणामध्ये वेद सुद्धा तिही गुणी आवृत्त हे वेद जाण निभ्रांत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्रैगुण्य विषयो वेदा श्रीमद भगवद्गीता सांगते वेद सुद्धा 3 गुणांनी युक्त आहे. आणि आपल्याला कसं व्हायचं आहे तर श्रीमद भगवद्गीता सांगते की नैस्त्रैगुण्य भावा अर्जुन. अर्जुना तो 3ही गुणांच्या पलीकडे तुला जायचा आहे. त्याचा भाग 3 गुणांच्या पलीकडे जाण्याचा भाग आपण मागं पाहिला होता, विस्तारानं पाहिला होता. आणि म्हणून पुनरुक्तीचा दोष लागू नये म्हणून मी तिकडे जाणार नाही. आणि हे जे वेद आहेत या वेदामध्ये जरी भरपूर काही सांगितलेलं असलं तरी सुद्धा वेदे जरी बहु बोलिले, नाना भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अर्थात वेदामध्ये सगळंच काही सांगितलं आहे. उपनिषदामध्ये सगळंच सांगितलेलं आहे. गाथा ज्ञानेश्वरीमध्ये सगळं ज्ञानच ज्ञान आहे. परंतु त्या ग्रंथामध्ये सुद्धा जे काही वेदांतपर ग्रंथ असतील, ज्ञानेश्वरी आहे, वेदेश्वरी आहे, लघुवाक्यवृत्ती आहे, विचारसागर आहे, वृत्ती प्रभाकर आहे, प्रश्नोत्तर मणिरत्नमाला आहे, त्यानंतर तत्वबोध आहे, आत्मबोध आहे, रहस्यार्थ आपलं चंद्रोदय आहे. भरपूर ग्रंथ आहे, त्यांची किती नावं सांगावं. रहस्यामृत आहे, उच्च कोटीचे अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे. भयंकर ग्रंथ भांडार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे.
त्याच्यापैकी ज्ञानकांड हा मोक्षाकरिता उपयुक्त ठरतो. परंतु एक महत्वाचा भाग आहे, त्या ग्रंथामध्ये जो ज्ञानकांड आलाय त्या ज्ञानकांडाला सुद्धा ब्रह्मविद्येचा उदय असं म्हणता येणार नाही. कारण त्याच्यामध्ये ज्ञान आहे हे मान्य आहे, ग्रामगीतेमध्ये ज्ञान आहे हे मान्य आहे, परंतु गायीचं चित्र आहे. उदाहरण, गायीचं चित्र आहे. ही गाय, हिला गाय म्हणतात, हिला 2 शिंग असतात, हिला 2 डोळे असतात, हिला 4 पाय असतात आणि त्याच्यासोबत हिला 4 स्तन असतात, त्याच्यातून दूध येते. हे सगळं आपण वाचलं, पण ते वाचल्यानं आपल्याला दूध प्यायला भेटणार आहे का? नाही. ते वाचलं, परंतु दूध दोहताही आलं पाहिजे आणि ते दूध प्राप्त करता आलं पाहिजे. त्याच्याकरता मात्र त्याचं प्रॅक्टिकल करता आलं पाहिजे. दुसरं उदाहरण पाहू. बरेच लोक म्हणतात पंचांगात पाणी आहे, पंचांगात पाणी दाखवलं. सुदामदादा म्हणत होते की पंचांगात पाणी आहे तर पंचांग कागदाचं आहे, ते ओलं होत नाही का? ते ओलं व्हायला पाहिजे. मग त्याचा अर्थ असा आहे की पंचांगामध्ये हवामानाचा अंदाज पकडून या दिवशी पाणी येण्याची शक्यता आहे असं लिहिलं असते. ज्यांनी पंचांग पाहिलं असेल त्यांच्यात लक्ष, हवामानाच्या अंदाजावरून ते त्याच्यात लिहिलं असते. पण त्याच्यात पाणी सांगितलं आहे कधी पडणार आहे. पंचांगात पाणी आहे काय? तसं ज्ञान आहे ग्रंथात, नाही असं नाही, परंतु ते जे ब्रह्मज्ञान आहे ते ग्रंथातलं निष्क्रिय आहे, त्याला सक्रियता देता आली पाहिजे. त्याच्याकरता महाराज म्हणतात की ब्रह्मविद्येचा उदय झाला. ग्रंथातलं ज्ञान जो आहे त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. ग्रंथात लिहिलेला आहे पण तो अनुभव आपल्याला घेता येणं, याचं नाव आहे ब्रह्मविद्येचा उदय. काल मी बोललो नकाशाच्या बाबतीत. नकाशा काढतो की नाही आपण? नकाशा म्हणजे घर आहे काय? नाही, त्या नकाशाचं वरून प्रॅक्टिकल बांधलेलं जे घर आहे हे खऱ्या अर्थानं घर ठरत असते. म्हणून प्रॅक्टिकलमध्ये त्याला उतरवणं, याचंच नाव आहे ब्रह्मविद्येचा उदय. मग किती ग्रंथ आहे? वेद आहे, 1000 उपनिषद आहे, ज्ञानेश्वरी आहे, वेदेश्वरी आहे, लघुवाक्यवृत्ती आहे, परमामृत आहे, विवेक सिंधू आहे, कितीतरी ग्रंथ आहे ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करणार. पंचीकरण आहे. हे सगळे ग्रंथ जे आहे ते ग्रंथ जे आहे की नाही, ते ग्रंथ म्हणजे काही ब्रह्मविद्या नाही. कसं तर पंचीकरणामध्ये दृष्टांत आला सांगतो. देवळाच्या कळसाचा दृष्टांत असं त्याचं हेडिंग आहे पंचीकरणामध्ये. पंचीकरणामध्ये श्रीराम गुरूंनी तो दृष्टांत सांगितला. मोठा सावकार होता, गळगंज श्रीमंत होता. आणि त्यानं काय केलं होतं की कुठून तरी त्याला 1 कोटी रुपये मिळाले होते. ते कुठून भेटले, कसे मिळाले आणि ते कुठं ठेवले आहे हे त्यानं एका वहीत लिहून ठेवलं होतं की हे 1 कोटी रुपये अशा मार्गाने मला मिळाले आहेत आणि ते मी आपल्या शेतामध्ये जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या कळसामध्ये ठेवले आहेत. आणि चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी ठीक 2 वाजता त्या
कळसातून जर आवश्यकता भासली तर याच तिथीला त्या कळसातून पैसे मिळू शकतात. त्यात असं लिहून ठेवलं होतं. त्यात असं लिहून ठेवलं. पण काय झालं, ती वही घरीच होती. पण कर्मधर्म संयोगानं तो सावकार गेला एका तीर्थयात्रेत. आणि तीर्थयात्रेला गेल्याच्यावर काय झालं, त्या ठिकाणी गेल्यावर तिथं झाला अपघात. आणि तो त्याच्यात एक शब्दही कोणासोबत बोलू शकला नाही, मरण पावला. आता काय, त्याच्या मुलानं घरी तेरवी विरवी झाली आणि मग पाहणं चालू केलं. कागद हे ते कुठं कोणाचे देणे आहे, कोणाचे घेणे आहे, सगळं त्यानं चालू केलं. ते करत असताना त्यानं काय केलं, ते वही त्याने सापडली. आणि त्या वहीत ते लिहिलं होतं, या दिवशी इतके वाजता त्याला पैशाची आवश्यकता पडली. आता काय करावं, त्यानं ती योगायोगानं ती तिथी आली. त्यानं काही मजूर घेतले आणि त्या शेतात गेला. त्या मंदिराचा तो पूर्ण कळस फोडून टाकला दुपारी 12 वाजता. तो फोडल्यावर त्याच्यात काहीच सापडलं नाही. हताश झाला, काय करावं, काही तो मंदिराचा कळस पुन्हा बांधाव त्याच्यासाठी पैसा नाही, काय करावं, चिंतित झाला. काही मित्रमंडळीजवळ गेला. काय का हो, हे कसं, काही सापडलं नाही. त्याचे मित्र म्हणे, गड्या गोष्ट अशी आहे म्हणे, ते बुड्यानं काही लिहून ठेवलं असं म्हणे, ते काही खरी गोष्ट नसेल, फालतूच्या गोष्टीत कळू नको. नाही ना राजा, पण म्हणे सगळा हिशोब लिहिलाय ना, कुठून आले, कसे आले, काय सारं लिहिलं म्हणे. एकदम कसं काय असं खोटं लिहिणार आहे म्हणे, इतकं क्लिअर. पैसा तर तो असायलाच पाहिजे. पुन्हा गेला, तिसऱ्या जवळ गेला. का हो, काय राजू भाऊ, असं गोष्ट झाली, हे झालं, ते झालं. नाही ते काय आहे म्हणे, बुढ्यानं एखाद्या दारूगिरू पेला असेल, जास्त झाली असेल, तेव्हा बुढ्यानं लिहून ठेवलं असेल. अरे पण बा, एवढं क्लिअर दारू. असं करता करता ते इकडे तिकडे जिकडे तिकडे भटकत होते. भटकता भटकता एक म्हातारा होता, तो भेटला. चांगला विद्वान होता. त्या म्हाताऱ्याजवळ तो गेला. म्हणे, बुवाजी अशी अशी गोष्ट झाली म्हणे, बा आम्ही ते घुमत फोडलं म्हणे, ते मंदिराचा कळस फोडला, काहीच सापडलं नाही म्हणे. मुडा म्हणे, बरं बरं बरं, तू एक काम कर म्हणे, आता तुझ्याजवळ पैसे तर नसेल गड्या, माझ्याजवळचे 200 रुपये घेऊन जा. त्यानं 200 रुपये दिले. आता 200 रुपयात काही कळस बांधणं होत नाही, पण पंचीकरणामध्ये 200 रुपये सांगितले आहे. 200 रुपये दिले आणि तो 200 रुपये घेऊन गेला त्यानं. पण म्हाताऱ्याचा किंचितही बदल न करता जसाच्या तसाच, तितक्याच मापाचा तो कळस जसाच्या तसा तू बनव म्हणे. काही हरकत नाही, ठीक आहे. त्यानं त्या सांगण्यानुसार कळस बनवला. आणि बुड्यानं सांगितलं होतं त्या म्हाताऱ्यानं, ज्या दिवशी ते तारीख तिथी येणार आहे त्या दिवशी आपल्याला कळसातून हे काढायचं आहे. त्या दिवशी मला फक्त तू एक मिस कॉल दे जा किंवा एक माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकून दे. आणि समजा मी जर मेसेज वाचलाच नाही तर एखादा मग मला फोनच करून टाकतो, मी येऊन जाईन, काही हरकत नाही. त्यानं तो कळस बांधला, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. ती तिथी आली आणि मग यानं उदळी पावळं घेतलं, मजूर घेतले सोबत आणि बुड्याला फोन लावून दिला. सगळेजण त्या शेतात जमा झाले आणि त्या शेतात गेल्यावर बुवाजी म्हणे, थांबा थांबा थांबा. मग त्यानं पाहिलं कळस आणि मग त्या कळसाची सावली
त्या शेतातल्या जमिनीवर ज्या ठिकाणी पडत होती त्या ठिकाणी त्या कळसाची जी जागेची सावली होती ते त्या जागेवर त्यांना खाण्याला लावलं त्या म्हाताऱ्याने. आणि तिथं खाल्ल्यावर त्याच्यातून ते सगळ्या पैशाच्या मोहरा बाहेर निघाल्या. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की विशिष्ट तिथीला विशिष्ट वेळेत अशा पद्धतीचं धन तुम्हाला सापडणार आहे. हे जे त्या वहीत लिहून ठेवलं होतं त्याचं नेमकं मर्म काय आहे हे समजणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते समजून घेणं किंवा ते समजून घेण्याची ती आकलन करण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त होणं म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रह्मविद्येचा उदय होणे आहे. आणि हे ब्रह्मविद्येचा उदय आपल्या ठिकाणी झाला की मग आपण प्रकाशमान होऊ. अर्थात हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ गौण आहे, फक्त हे ज्ञान माहीत करून घेण्यासाठी आहे. पण ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी हे ग्रंथ जे आहे ते त्या ग्रंथातून काही प्रगट होणार नाही आहे. तर त्याचा अनुभव आपल्याला स्वतः घ्यायचा आहे. आणि तो आपल्याला स्वतः घ्यायचा म्हणजे त्या सांगितलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे. त्या ग्रंथातल्या ब्रह्मज्ञानाला सक्रियता द्यावी, समत्व आणून जीवनी, याचं नाव आहे ब्रह्मविद्येचा उदय. आणि हा ब्रह्मविद्येचा उदय झाला पाहिजे, परंतु तो कशा करता? कारण ब्रह्मविद्येचा किंवा वेदांताचे सुद्धा दोन भाग आहेत. एक आसुरी वेदांत आहे आणि एक दैवी वेदांत आहे. आमच्या साधू संतांनी सांगितलेला, श्रीमदाद्य गुरु शंकराचार्यांनी सांगितलेला अद्वैत सिद्धांताचा जो वेदांत आहे आणि सक्रिय वेदांत आहे हा दैवी वेदांत आहे. परंतु आसुरी वेदांत कशाला म्हणतात? मागे आपण कुठेतरी दृष्टांत पाहिला होता याच प्रवचनामध्ये की वाघे उपदेशीला कोल्हा, सुखे खाऊ द्यावे मला. वाघानं कोल्ह्याला उपदेश केला. कोणता? मला भूक लागली आहे, त्यावेळेस मला तू खाऊ दे. तू माझी शिकार आहे, मी तुला खातो आणि माझं पोट भरून घेतो. व्याघे उपदेशीला कोल्हा, सुखे खाऊ द्यावे मला. देह तव जाणार जाणार. काही घडेल परोपकार, त्याचा देव नाही तरी तुझा देह जाणारच आहे ना. त्याच्यापेक्षा माझं पोट भरण्याकरिता जर तुझा देह गेला तर काय शेवटी तुझ्याकडून परोपकार अशा पद्धतीचा घडणार आहे. त्यावेळेस त्याच्या आसुरी वेदांतावर मात करण्याकरता त्या कोल्ह्याने सुद्धा त्या वाघाला सांगितलं की एरू म्हणे भला भला, निवाडा तव तुझ्या मुखे झाला. अशा पद्धतीचा जो वेदांत आहे, लोकांना फसवण्याकरता वापरलेला किंवा स्वतःचा स्वार्थ साधत असताना वेदांत, आणि दुसऱ्याचं ज्यावेळेस भलं होत असेल त्यावेळेस मात्र दुसऱ्याचं बुरं होऊन माझं भलं झालं पाहिजे, कारण त्याला वेदांत सांगायचा की जाऊ दे ना, काय शेवटी दुसऱ्याचं भलं झालं म्हणजे त्यात आपलं भलं असते, होऊ दे ना माझं भलं, असं त्याला पटवून सांगणं हा आसुरी वेदांत आहे. म्हणून तो ब्रह्मविद्येचा उदय आमच्या ठिकाणी व्हावा, परंतु तो ब्रह्मविद्येचा उदय जो व्हावा तो जीवाच्या उद्धाराकरता व्हावा. आणि तो एकट्याच जीवाच्या नाही, काही एखादेनी वैकुंठी जावे, ते वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोषे वरवे धवडले विश्व ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा ग्रामगीता म्हणते. आपण तरला नव्हे ते उद्धरण, जनाश लावी सन्मार्ग पूर्ण, तोच तरला पूर्णपणे. हा खऱ्या अर्थानं तरण्याचा भाग आहे. आणि म्हणून तृतरती, तरणे म्हणजे वर जाणे, उन्नती मार्गाने जाणे. ती उन्नती आत्मस्वरूपाच्या अनुभूतीतून होत असते आणि म्हणून ती अनुभूती येणं त्याला खऱ्या अर्थानं ब्रह्मविद्या म्हटलंय. आणि त्या ब्रह्मविद्येचा उदय व्हावा. पण त्या ब्रह्मविद्येचा उदय झाल्यावर हा जो जीव आहे हा जीव तरुण जातो असं म्हणतात, तर तो कसा जातो आणि जीव तरुण जाणं म्हणजे नेमकं काय, हाही भाग पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु पुरता वेळ आता आपल्याकडे उपलब्ध नाही आणि त्याच्याकरिता
त्या ब्रह्मविद्येचा उदय झाल्यावर यह जी तराने के लिए हा जो भाग आहे तो भाग आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहूया. आणि उद्या आणि परवा 2 दिवस झाले की मग आपला या ठिकाणी 4था श्लोक समाप्त होऊन आपण 6व्या श्लोकाकडे वळणार आहोत. तर हा असा भाग आपण आज पाहण्याचा प्रयत्न केला. पुढचा भाग उद्या पाहणार आहोत. याच ठिकाणी थांबणार आहोत. आणि थांबत असताना एक महत्त्वाची आजची जी सूचना आहे ती आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये श्री क्षेत्र काशी निवासी परमपूज्य श्रद्धेय श्री कृष्णकुमार पांडेयजी महाराज यांचं फार सुंदर अशा पद्धतीचं आणि हिंदी राष्ट्रभाषेमध्ये सत्संग की महिमा या विषयावरती फार सुंदर अशा पद्धतीचं एक प्रवचन आपल्या पेजवरून होणार आहे. त्याचाही लाभ सर्व सद्भाविक सज्जनांनी घ्यावा अशा पद्धतीची एक विनंती करतो. आणि याच ठिकाणी हे प्रवचन सर्व ब्रह्मविद्याचार्य आचार्य ऋषीमुनींच्या चरणी समर्पित करून शांतीपाठाच्या पुण्याला पूर्तता देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति. गुरुनाथ महाराज की जय. कुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.